पूर्वी एक वेळ अशी होती जेव्हा लंका ही केवळ राक्षसांची नगरी नव्हती. ती सुवर्णाने नटलेली, सौंदर्याने मोहरलेली देवांची नगरी होती. त्या लंकेचा स्वामी होता कुबेर, संपत्तीचा देव. त्याच्या योग सामर्थ्याने लंका तयार झाली होती. संपूर्ण सोन्याची, तेजस्वी रत्नांनी सजलेली ती नगरी पृथ्वीवरील एक दिव्य स्वप्न होती. परंतु सत्ता आणि गर्वाने अंध झालेला रावण म्हणजे कुबेराचाच सावत्र भाऊ, त्याने या सोनेरी नगरीवर बलपूर्वक ताबा मिळवला. लंकेचे तेज अपहरण झाले. एका अधर्मी राक्षसाने एका धर्मसंपन्न नगरीचे अपहरण केले होते. अनेक वर्षानंतर जेव्हा रावणाने सीतेचे अपहरण केले आणि लंकेत कैद केले, तेव्हा पवनपुत्र हनुमान त्या नगरीत पोहोचले. तेथे आलेले ते फक्त एक दूत नव्हते, ते एका गूढ सत्याचे वाहक होते. रावणाच्या सभेत अपमानित झाल्यावर हनुमानाची शेपटी पेटवण्यात आली, पण त्या अग्नीने केवळ त्यांचे रौद्ररूप जागृत केले नाही, त्याने न्यायाची ज्वाला प्रज्वलित केली. हनुमानाने लंकेला अग्नी दिली. त्या आगीत जळाली एक अनैतिक सत्ता. तो केवळ सूड नव्हता, तो होता दिव्य संपत्तीच्या अपहरणाचा प्रतिशोध. धन्यवाद.